रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मनापासून एक सुंदर असा विषय सांगणार आहे, कारण प्रत्येक स्त्रीच्या मनात एक छोटासा प्रश्न येतोच, तो म्हणजे मी सगळ्यांमध्ये उठून कसं दिसावं, सगळ्यांनी मला नोटीस कसं करावं, कुठल्याही सण समारंभासाठी गेले, कुठल्याही प्रोग्रामसाठी गेले तरीही माझ्याकडे कोणी वळून क्लासी पद्धतीने कसं बघावं, हा प्रश्न प्रत्येकीच्या मनात येतच असेल, राईट? आणि खरं सांगू, आकर्षक दिसणं म्हणजे फक्त गोरी त्वचा नव्हे, फक्त झिरो फिगरच नव्हे, आणि फक्त महागडे कपडे घेतले तरच आपण आकर्षक दिसू असंही नाही। आकर्षक दिसणं म्हणजे त्यामध्ये आपलं पूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे आपली पूर्ण पर्सनॅलिटी जाणवते। तुम्ही रूम मध्ये आलात, लोकांनी नकळतपणे तुमच्याकडे बघितलं, तोच खरा प्रभाव। आज मी तुम्हाला अशाच गोष्टी सांगणार आहे जो तुम्ही रोजच्या आयुष्यातही खूप सोप्या पद्धतीने फॉलो करू शकता आणि तुमच्यातला जो नॅचरल ग्लो आहे तो बाहेर आणू शकता। सगळ्यात आधी मनामध्ये एक गोष्ट पक्की करा, ट्रेंड हा तुमच्यासाठी नाही, ट्रेंड फक्त एक ऑप्शन आहे। आजकाल सोशल मीडियावर जे दिसतं तेच आपण सुंदर समजतो। कोणीतरी स्लीवलेस ड्रेस घातला, कोणीतरी बॉडी हगिंग ड्रेस घातला, कोणीतरी खूप जास्त मेकअप केला, तर सोशल मीडियावर आपण बघतो तर आपल्यालाही असं वाटतं की आपणही तसं करावं। बट सुंदर दिसणं म्हणजे कुणाचं कॉपी करणं नव्हे, सुंदर दिसणं म्हणजे स्वतःला ओळखणं। तुम्ही एकदा आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला बघा, तुमचे हात कसे आहेत, तुमचं पोट हे थोडंसं पुढे येतंय का, तुमच्या आर्म्सची उंची ही किती आहे, तुम्ही स्वतःकडे बघा। जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता, स्वतःला ऍक्सेप्ट करता आणि समजून घेता, तेव्हाच तुम्ही योग्य कपडे घालायला सुरुवात करता। जर तुमचे हात हे जाड असतील तर फुल स्लीव्ह कपडे घालून तुमचे हात हे हाईड करण्यापेक्षा तुम्ही एल्बो लेंथ स्लीव्ह घाला किंवा तुम्ही 3/4 स्लीव्ह घाला, त्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबलही वाटेल आणि तुम्ही क्लासीही दिसाल। तुमचं पोट दिसत असेल तर खूप टाईट असे कपडे आहेत ते अवॉइड करा। तुम्ही हलकासा फ्लो असलेले ड्रेसेस निवडा, ए लाईन कुर्ती वापरा, अनारकली कुर्ती वापरा, जे सहजपणे तुमचं पोट हे हाईड करतील। लक्षात ठेवा, तुम्ही प्लस साईज असाल तर ते लपवायचं नसतं, ते सहज पद्धतीने बॅलन्स करायचं असतं। आता बोलूया फिटिंग बद्दल। सगळ्यात महत्वाचा आणि अंडररेटेड हा सब्जेक्ट आहे। कपडे किती महागडे घेतले याने फरक पडत नाही, तर ते व्यवस्थित बसत नसतील, शोल्डर फिटिंग चुकीचे असेल, आर्मची फिटिंग चुकीची असेल, स्लीव्हज लूज असतील तर पूर्णपणे लुक हा बिघडतो। ते व्यवस्थित फिटिंग मध्येच असायला हवे। असे कपडे निवडा ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला चालताना, उठताना, बसताना कम्फर्टेबल वाटेल, तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडंट राहाल आणि सगळ्यांमध्ये तेव्हाच तुम्ही आकर्षक ही दिसाल। त्यानंतर आहे कलर बद्दल। काही कलर असे आहेत की हे तुम्हाला पॉवरफुल पर्सनॅलिटी दाखवतात। त्यामध्ये आहे नेव्ही ब्ल्यू कलर, ग्रीन कलर, बॉटल ग्रीन कलर, अशा प्रकारचे जे कलर आहेत हे तुमची पर्सनॅलिटी ही पॉवरफुल दाखवतात। तुमच्या स्किन टोनला जे कलर सूट होतात ते ओळखा। कधी कधी काय होतं की आपल्याला एखादा कलर खूप जास्त आवडतो पण तो आपल्यावरती डल दिसतो, तर तुम्ही कसं ओळखू शकता? जेव्हा तुम्ही एखादा कलरचा ड्रेस घालता तेव्हा तुम्ही आरशाच्या समोर उभं राहा। आरशासमोर उभं राहिल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये चमक असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद असेल तर समजून जा की तो कलर तुमच्यावर सूट होतो। त्या कलरचे कपडे तुमची पर्सनॅलिटी ही सुंदर दाखवतील। त्यामुळे तुमच्यावर जो कलर सूट होईल आणि ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तेच कलर तुम्ही निवडा। आता बोलूया ग्रूमिंग बद्दल। हे खूपच बेसिक वाटतं पण सगळ्यात जास्त आणि सगळ्यात पहिल्यांदा लोक हेच नोटीस करतात। केस तेलकट नसावेत, आयब्रोज ह्या नीट असाव्यात, नेल्स क्लीन असावेत, आपले ओठ हे फाटलेले नसावेत, क्रॅक गेलेले नसावेत, हे सगळं तुम्ही लक्षात घ्यायला हवं। आता यामध्ये जसं की तुमचे नेल्स असतात ते वेळोवेळी क्लीन करा, छान अशी नेल पेंट लावा। आता जर तुम्हाला नेल पेंट लावायला आवडतच नसेल किंवा तुम्हाला वेळच नसेल तर ऍटलीस्ट तुम्ही तुमचे नेल हे क्लीन ठेवा। अर्धवट तुटलेले नेल्स ही पर्सनॅलिटी चांगली दाखवत नाही
आता त्याचबरोबर तुमचे ओठ जर फाटलेले असतील, तुम्ही समोरच्या सोबत बोलत असाल तर ते समोरच्यालाही अनकम्फर्टेबल वाटतं आणि ते अजिबातच चांगलं दिसत नाही. तर तुमची ओठांना तुम्ही वेळोवेळी हायड्रेट ठेवा. एखादा छान असा लिप बाम यूज करा. नाईटला तुम्ही छान असं ओठांवरती जर तुम्हाला लिप बामही यूज करायचं नसेल तर छान असं प्युअर घी असतं, तूप असतं, ते तुम्ही लावू शकता. आता तुमचे केसांची छान अशी स्वच्छता ठेवा. केस हे वेळोवेळी क्लीन करत चला. आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तुम्ही हेअर वॉश हा करायलाच हवा. तुमचा चेहरा छान दिसायला हवा म्हणून तुम्हाला रोज असा हेवी मेकअप करण्याची अजिबात गरज नाही. छान असं तुम्ही हलकसं काजळ लावा. छान असा लिप बाम पिंक कलरचा किंवा छान न्यूड कलरचा लिप बाम वापरा. मॉइश्चरायझर वापरा. इतकंच पुरेसं आहे. नॅचरल लुक जो असतो तो नेहमी क्लासी आणि टाइमलेस दिसतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज. आता तुम्ही कितीही चांगला मेकअप केलेला असू दे, बट तुम्ही बोलताना कमरेमध्ये वाकून बोलत असाल किंवा तुम्ही वाकून चालत असाल, तुमचं पोश्चर हे स्ट्रेट नसेल तर ते अजिबातच चांगलं वाटत नाही. तर तुम्ही काय करू शकता, कुणासोबत बोलताना स्मार्टली बोला आणि तुम्ही कमरेमध्ये वाकू नका. राईट पोश्चर मध्ये उभं राहा. स्मार्टली बोला. तुमचा लुक हा नक्की स्मार्ट दिसेल. कुठल्याही मोठ्या ब्रँडपेक्षा कॉन्फिडंट हा सगळ्यात मोठा असतो. लोकांना तुमच्यातली एनर्जी जाणवते. जर तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असेल तर लोक ऑटोमॅटिकच तुमच्याकडे आकर्षित होतात. आता बोलूया ऍक्सेसरीज बद्दल. सिम्प्लिसिटी इज पॉवरफुल. आता मी बऱ्याच लेडीजचं बघितलं आहे, खूप सारी ज्वेलरी ही साडीवरती वेअर करतात किंवा ड्रेसवरती घालतात, तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. खूप जास्त ओव्हर वाटतं. तुम्ही खूप हेवी, खूप लेअर, खूप चमक धमक अशा प्रकारची ज्वेलरी ही वापरू नका. त्याने तुम्ही अजिबातच व्यवस्थित दिसणार नाही. तर तुम्ही काय करू शकता, तुमचा ड्रेस जर हेवी असेल तर तुम्ही सिंपल अशी ज्वेलरी वापरा आणि तुमचा ड्रेस जर सिंपल असेल तर तुम्ही छान अशी स्टेटमेंट पीस वापरू शकता. नंतर आहे बॉडी स्मेल. एक स्मॉल प्लीजंट परफ्यूम तुमचा प्रेझेन्स लक्षात ठेवतं. हा नेहमी आठवणीत राहतो. छान असा परफ्यूम वापरा. खूप स्ट्रॉंग परफ्यूम वापरू नका. छान असा प्लीजंट माइल्ड परफ्यूम वापरा. नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमची इनर ब्युटी. तर तुम्ही स्वतःबद्दल नेहमी निगेटिव्ह बोलत असाल, मी काळी आहे, मी जाड आहे, मी सुंदरच नाही, तर हे सगळं तुमच्या चेहऱ्यावर जाणवतं. हा तसं स्वतःला ऍक्सेप्ट करा. तुमचं वय, तुमची स्किन, तुमची बॉडी सगळं काही युनिक आहे. चेहऱ्यावर नेहमी स्माइल ठेवा. स्वतःवरती प्रेम करा. स्वतःला कमी समजू नका. लक्षात ठेवा, खरं आकर्षण, खरा अट्रॅक्टिव्हनेस हा मेकअप मध्ये कधीच नसतो. खरं आकर्षण हे कॉन्फिडन्स मध्ये असतं. आजपासनं स्वतःकडे वेगळ्या नजरेने, वेगळ्या पद्धतीने बघायला सुरुवात करा. तुम्ही आधीच खूप स्पेशल आहात. फक्त तुम्हाला स्वतःचा ग्लो बाहेर आणण्याची गरज आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.